सासूबाईंना लागली आहे तीर्थक्षेत्राची ओढ, पण सुनांना मोकळीक मिळणार म्हणून घास लागत नाहीये गोड. चला बघूया यातून सासू सुनांची तिकडी काय मार्ग काढते ते. आई आता आल्या काय आल्या? आई आल्या चल उठ थांब बस. काय आलं तर, ताई हे काय मला आठवत म्हणजे मला येतच नाहीये, मला सांगा जरा. काय एक प्रकारचा छळवाद. सासूबाई 3 अक्षरी आहे, 3 अक्षरी. 3 अक्षरी आहे का? हा मग म्हातारी लिही म्हातारी. बरोबर बरोबर. म्हातारी बरोबर आहे. म्हातारी जुळलं जुळलं. जुळलं. पुढचं आहे पुढचं काय आहे? एक अवजड वस्तू. सासूबाई. बरोबर. सासूबाई. ते हेच आहे, 4 अक्षरीचे. हा जुळतंय जुळतंय. सासूबाई. हा, हा. पुढचं पुढचं. पुढचं एक जंगली प्राणी. सासूबाई. सगळीकडे सासू. हे 6 अक्षरी आहे. अयो 6 अक्षरी आहे हा. का? खरं तर सासूबाई बसतील त्याच्यात 6 डब्यात, पण थांब आपण बघू. आई सासूबाई. आई सासूबाई जुळलं जुळलं. बसते. अय्या हे काय? आई कंसात जखीनली जखीन. जखीन. राक्षसी. तुमच्या का उराव बसा आले मी वय. हात द्या ना मला. हात द्या ना. ते सरी बसून हे धंदे करताय वय तुम्ही. आई अहो, असं काय करताय? कधी आल्या तुम्ही आई? कधी आल्या? गचबाईला त्या राखाण्यात बसवत होतीस ना तेव्हाच आले मी. नाही हो आई, तुम्हाला नाही हो. होय नाही माहिती नीट नांदा. तर 3 खानांच्या डब्यात कोंबीन वरून लावीन कड्याने पाठवून देईन नवऱ्यांकडं. हे बघा आई, आता कोणीतरी पाहुणे मंडळी आले त्यांच्या समोर. हे जाऊ घड चल. नाटक करते. आई आल्या. या चेतू आई आली बघ तुझी. रडू नका. आई बरं झालं बाई तू आली नाही. मला तुझी किती आठवण येत होती ग आई. किती दिवस झाले भेटलीच नाहीस ग तू. किती दिवस झाले भेटली नाही. अगं इथं 4 घरं सोडून राहते ना तुझी आई. तिथं शिकारली की इथं खिडकीवरची कबुतर ओढतात आमची. एवढी तर अंतरावर राहते तुझी आई. सांगते काल तिथं चेपून आलीस ना पावभाजीने, इथं ढेकरा देत होतीस. आई बसा ना आई. आई आई बस. रडू नको आई. हळू हळू डोळा सर्कल इथं. किती दिवस झाले भेटलीच नाहीस ग तू. किती दिवस झाले भेटली नाही. अगं इथं 4 घरं सोडून राहते ना तुझी आई. तिथं शिकारली की इथं खिडकीवरची कबुतर ओढतात आमची. एवढी तर अंतरावर राहते तुझी आई. सांगते काल तिथं चेपून आलीस ना पावभाजीने, इथं ढेकरा देत होतीस. आई बसा ना आई. आई आई बस. रडू नको आई. हळू हळू डोळा सर्कल इथं. खरं तर मी तिला नाही तुम्हालाच भेटायला आलीये. हो ते काय अहो आम्ही ना सगळ्या बायका काश्मीरला जातोय. सगळ्या आपल्याच वयाच्या बायका आहेत. सुना कोणीही येणार नाहीयेत. म्हणून मी विचार केला की तुम्हाला विचारावं सोबत यायचं असेल तर. मला तुम्ही तुमच्या बरोबर घेऊन जाणार आहे काश्मीरला? हो हे सांगायला तुम्ही स्वतःहून इथं आलाय व्हय? नाही तर काय. खरंच अहो, मला काश्मीर. काय झालं माहितीये, आम्ही खूप जणींना विचारलं पण सगळ्यांचं म्हणणं आहे की नाही सासूबाई घरीच हव्यात. एक चेतूच म्हणाली आई नकोयत घेऊन जा. अहो नाही आई, चेतूचं असं म्हणणं असन की आईने तुम्हाला स्वतःहून विचारावं. याल का? आई जा. म्हणजे काय झालं माहितीये, तशी बस फुल आहे, फक्त 2 सीट उरले आहेत. मग आम्ही विचार केला की 2 बायकांना विचारण्यापेक्षा 2 सीटवर मावेल अशी एकच बाई बघू. अहो हे काय बोलतो त्यात? अहो आई म्हणजे तुम्हाला आई स्पेस बसता येईल ना आई म्हणून बसता येईल ना. हो. आई सांगा ना आई. आई काश्मीरला जाणार का सांगा ना आई. ते जाऊ दे आई जा तुम्ही जा. आई जा ना आई. जा, आई जा. घाबरवा ना त्यांना. गोचिड आहे, निव्वळ गोचिड आहे. एकदा शेपटीच्या तडाख्या खाली ये, मग तुला मी दाखवते बरोबर. असं का बोलताय? नाही तसं नाही. आई काश्मीरला जा ना तुम्ही. आई ऐका ना, काश्मीर याल ना? नाही, येईन म्हणजे आता एवढा आग्रह करतात तर मग येईन. चालेल. असा योग पुन्हा पुन्हा जुळून येतोय व्हय. येईन की. नाही मला लय आवडेल काश्मीरला हो, यायला. आणि तुम्ही काही काळजी करू नका, मी काळजी घेईन तुमच्या सासूबाईंची. आपण काश्मीरला जातोय ना, तिथे फार आहे बघण्यासारखं. ठीक आहे. हो हो
अय्या तिकडे पांढरे अस्वल आहेत ना? हो आई सांभाळू ना. म्हणजे बघा जरा जपून राहा. काय? एखादं पांढरं अस्वल दिसेल पण तुम्ही तुमचा भाऊ समजून दादा म्हणून मिठी मारायला जाल असं नका करू. माझा भाऊ अस्वल आहे व्हय? तुझा बाप अस्वल असेल. माझ्या नवऱ्याला अस्वल म्हणाल्या ओ बाई. माझा नवरा काय बाया. बाबाडात निशब्द बाहेर पडू दे. आई माझा नवरा काय असा आई 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 ही माकडीण वाटते असं नाही. याच्यापेक्षा तर बाबा अस्वल छान दिसतात. स्वतःच्या बाबांना अस्वल म्हणाल्या. बाबा असे चार पायावर चालतात का? अगं हे काय ह्यांच्या खानदानातच प्रॉब्लेम आहे का काय आहे? काय करतात? काय चालू? दिसती. माकडीन दिसती निव्वळ माकडीन दिसती. आई मी ना तर दरवेशी होते आणि तुझ्या नाकात घालते कडने फिरवते गावात जमुरे. काही बोलताय तुम्ही? नाही तू आई कसं काय हे करताय? काय करताय आई? तुम्ही पण लगेच त्यांना काहीतरी प्राण्याचं नाव देऊन मोकळे होता, मग त्यांचं लगेच प्राणी संग्रहालय सुरू होतं. तुम्ही तुमचा प्राणी सांभाळा ना. हा, म्हणजे सासूबाई म्हणजे तुम्ही तुमच्या ह्याच्यावर फोकस करा, काश्मीरवर फोकस करा. आई. मी जाणार काश्मीरला. आम्ही पण जाणार फिरायला. हा. चेतू हा? आपण गोव्याला जाऊ. गोव्याला जाऊ. ते आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर, आमच्या सुनांचा ग्रुप आहे ना व्हॉट्सअपचा, त्याच्यावर आमचं ठरतंय पिकनिकला जायचं. चांगलं डेस्टिनेशन आहे गोवा. मग आम्ही 7 दिवसांसाठी जातोय, तुम्ही पण 7 दिवसांसाठी जा. हे तर अजून बेस्ट झालं. नाही नको काय हे कुणी कुठं जायचं नाही. मी बाहेर असताना तुम्ही इथं घरामध्ये थांबायचं. हा काही सोप्याचं राखण करत बसायचं का आम्ही? नाही तर काय आई. कुणी कुठं जायचं नाही. मी जाणार काश्मीरला, तुम्ही फक्त घरात राहायचं. आई असं नका करू. ऐका माझं, आम्हाला जाऊ द्या गोव्याला. अहो, जाऊ द्या ना. नाही जायचं हे तर राहायचं मग. अहो असं नका करू, आपण जातोय ना, त्यांना त्यांचं हवं ते करू द्या ना. मला अशाच आई पाहिजेत. मला अशाच आई पाहिजे. कसं करू ती बघ. असू दे. आईच माझी आई छान. आई जाऊ द्या ना आम्हाला तिथे जाऊन स्कुबा डायव्हिंग करायचंय. आई स्कुबा डायव्हिंग. काय असतं? मस्त समुद्रात जायचं. तिकडे मासे असतात, ऑक्टोपस, शिंपले, मोती असंच. हे शेवाळ बाई. ए जलराणी आणि झालंच तर जलदेवतेचं दर्शन पण. बाई जलदेवता पण? मला पण बघायची आहे जलदेवता. मला पण घेऊन चला गोव्याला. मी नाही जाणार काश्मीरला. मी येणार गोव्याला, नाही तर मग कुणीच कुठं जायचं नाही. आई. मग मी पण नाही जात काश्मीरला, तुम्ही पण नाही जायचं गोव्याला. बसू इथं. अहो असं नका ना करू, नाही आम्हाला नको 2 मला सीट उरतील बघायचंय. ना. नाही नको. 1 मिनिट, 2 सीट आहेत ना? हो. ठीक आहे आई, तुम्ही नका जाऊ काश्मीरला. आम्ही दोघी जातो. आम्ही येतो काश्मीरला. चालेल. नाही म्हटलं ना कुणी कुठं जायचं नाही. नाही, इथंच मदत बसायचं होईल. ठिकाणी. नाही, नको. तर एक मिनिट थांबा. लय चाललंय तुमचं, ऐकते नाही तुम्ही. मामांजींना सांगते मग बरोबर तुम्हाला अक्कल घडल. फोन करा. बरोबर. हॅलो मामांजी. हॅलो बेटा, कशी आहेस बेटा नामा? बरी आहे मामांजी, मी बरी आहे. तुम्ही बरी आहे ना? अरे मस्त आहे बेटा मी. ऐका ना मामांजी, तुम्ही आता नेमकं कुठे आहे? वावरात आहे का? अरे नाही अरे तुला सांगायला काय बाई, यावेळी वावरामध्ये असं पीक आलंय टरारून ऊसाचं आपल्या. हा का? अरे 5 पेऱ्याचा ऊस आहे मस्त. मुठीत बसत नाही असा. साखर नुसती. वया. साखर कारखानेवाले वावरात येऊन बसले. आमच्या टरका भरा, आमचे ट्रॅक्टर भरा. हा का? मजबूत झालं यावेळी. वा वा वा. म्हणून मग मी काय केलं, काय? सगळ्या बायका घेतल्या आपल्या ऊसाची राखण करणाऱ्या हा. आणि मनालीला घेऊन गेलोय त्यांना. बस केलेली 22 बायका आहेत. 22? आता माझ्या माग लागल्या, चला तुम्ही बी. मग मी आणि 22 बायका असं मनालीला आलेलो आहे. काय कमाल आहे मामांजी तुमची. हे असं पाहिजे, अशी मौज करायची. मामांजी हा बेटा, ऐका ना, ते काय झालंय, चेतूची आई आली. काय झालं? कोण आलंय? चेतूची आई आली. अरे काय सांगती? बाई आल्यात का घरी? हा. त्यांना माझा हाय सांग. आई?
आई नमस्कार हाय, हाय, काय नमस्कार व्याही अरे काय तुम्ही हा? कसे आहात काय अरे म्हणता किती दिवसाने हा आवाज ऐकला तुमचा हा? या एकदा वावरात अरे काय ऊस आहे आपल्याकडे टररून आले ना हा? जरूर जरूर नक्की अरे ओरडा पार्टी करू अरे काय तुम्ही इकडे वावर पाहिलं की परत जायचं नावच घ्या ना अरे असं वातावरण आहे मस्त बाई, हा? मला अगदी आवडेल मी चेतूला घेऊनच येईल तिला का तिला म्हणजे कशा बी हा? नाही का मामाजी हा. म्हणजे ऐका ना महत्वाचं काय आहे? हॅलो हा बाबूल बेटा महत्वाचं हे आहे का चेतूची आई आली हा. तर त्या आहेत ना आपल्या आईंना विचारायला आल्या का तुम्ही काश्मीरला येता का तर ते काय म्हणतायत का मी काश्मीरला नाही जाणार आणि तुम्ही पण कुठंच नाही जायचं अरे का डोक्यावर पडेल का म्हातारी बघा ना तिला कशाला काश्मीर त्या गठुड्याला गाठ मारा आणि खुटीवर भीतीला अडकवते काश्मीरला जाऊन काय करणार ती हा अरे तिथं थंडी केवढी असती हिचे गुडघे जाम झाले डोले टाकून आणावं लागल गठुड ऐकते नाहीत मग आम्ही जाऊ का मग अरे बेटा तुम्ही तरुण पोरी आहे. तुमच्या नवऱ्यांना घ्या काश्मीरला फिरा नाही का आता तर वय आहे तुमचं चालतंय मामाजी बया थँक्यू मामा एक मिनिट थांबा आईंशी बोला जाता जाता हे बोला हॅलो धनी ठेव फोन. अहो ऐकून तर घ्या हो ठेव अहो ऐका. ठेव फोन. वा वा गर्ल्स बघा तुमच्या या ट्रिप सेशनवर आणि अस्वलांवर आपल्या हास्यरसिकांना काय म्हणायचंय सई गर्ल गँगनी आज धुमाकूळ घातलेला आहे गोड परफॉर्मन्स होता ईशा तू येऊन 4 छान लावलेस आणि तुझा आणि चेतूचा सिक्वेन्स मला खूप आवडला बाकी नेहमीप्रमाणे फारच भारी मजा आली नेहमीप्रमाणे